तर अगदी साजूक तुपातले आणि कमी कडू लागणारे हे मस्त रवाळ डिंकाचे लाडू कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत। मग ह्याच्यामध्ये आपण कसलंही पीठ वापरलेलं नाहीये किंवा कोणताही आपण इथं पाक बनवलेला नाहीये, तर अगदी साध्या पद्धतीनं अगदी पारंपरिक पद्धतीनं आपण हे डिंकाचे लाडू बनवलेले आहेत। आता हे डिंकाचे लाडू आहेत ते खूप साऱ्या आजारांवरती गुणकारी असतात। केस गळती असू द्या, कंबरदुखी असू द्या, शिवाय हिमोग्लोबिनची कमतरता असू द्या, अशा खूप साऱ्या आजारांवरती गुणकारी आहेत आणि हिवाळ्यामध्ये स्पेशली हे खाल्ले जातात। कारण हिवाळ्यामध्ये तुमची स्किन कोरडी पडते, तर स्किन अगदी चांगली तजेलदार व्हावी त्याच्यासाठी अगदी साजूक तुपातले हे डिंकाचे लाडू आपण बनवतो। आणि हे डिंकाचे लाडू कसे बनवायचे, मग त्याच्यामध्ये कोणतं साहित्य किती प्रमाणात घ्यायचं, आता हे लाडू बनवताना सगळ्यात महत्त्वाचा इंग्रेडियंट्स आहे तो म्हणजे मेथी। आता ह्याच्या नावातच मेथीचे लाडू आहेत म्हटल्यानंतर इथं मेथी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे। शिवाय ही मेथी आहे ती शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। ही उष्ण असते त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये ह्याचं सेवन आहे ते केलं जातं। लाडवांमध्ये आपण ही मेथी घालतो, पण बरेच जण काय करतात, हे लाडू कडू होतात म्हणून मेथीचं सेवन हे कमी करतात। पण आपण इथं अगदी हे मेथी आहे ते कमी कडू लागावी ह्याच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मेथीचे दाणे आहे ते अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत आपण असे छान असे भाजून घेतलेले आहेत। आता हे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्याची आपण पावडर तयार करून घेऊया। तर पावडर पण मी इथं केलेली आहे, अगदी बारीक पावडर आपल्याला ह्याची करून घ्यायची आहे। आता हे जास्त कडू लागू नये म्हणून मी इथं एक तुम्हाला ट्रिक दाखवते। तर हे लाडू आहेत, ही पावडर आहे ती आपण एका बाउलमध्ये वाटीमध्ये काढल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी साजूक तूप आपण इथं घालणार आहे। म्हणजे जेवढी पावडर आहे अगदी ती पूर्णपणे भिजेपर्यंत आपल्याला इथं तूप घालायचं आहे। म्हणजे मी अगदी 1.5 पळी येतं एवढं तूप इथं वापरलेलं आहे। आता हे जे मिश्रण आहे ते तुम्ही आदल्या रात्री जरी करून ठेवलं तरीही चालेल, त्यांनी पण मेथीचा कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो। तर अगदी मेथीची ही पावडर भिजेपर्यंत मी इथं तूप घालून हे व्यवस्थित असं मिश्रण तयार केलेलं आहे। आता माझ्याकडे वेळ नाहीये त्याच्यामुळे अगदी 3 ते 4 तासांसाठीच हे मी मिश्रण अगदी भिजत ठेवणार आहे। त्यांनी पण अगदी मेथीचा कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी झाला होता। तर हे बघा मिश्रण आपण हे तयार करून अगदी 3 ते 4 तासांसाठी हे भिजत ठेवून देऊया। तर दुसरीकडे मी इथं खोबरं घेतलेलं आहे। आता हे खोबरं मी घरीच किसून तयार केलेलं आहे, म्हणजे घरचंच खोबरं मी इथं वापरलेलं आहे। अगदी अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू तयार करणार आहोत, म्हणजे अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबऱ्यापासून आपण हे लाडू तयार करणार आहोत। तर हे बघा अगदी अर्धा किलो आपण इथं खोबरं घेतलेलं आहे। आता हे खोबरं बघून घेताना अगदी आपण जी दुकानातून वाटी जेव्हा घेतो त्यावेळेला अगदी ह्या पद्धतीनं अगदी जाडसर वाटी आपल्याला बघून घ्यायची आहे, म्हणजे खोबरं ही चवीला छान लागतं आणि हे खोबरं किसताना पण आपल्याला त्रास होत नाही, म्हणजे इझिली किसलं जातं। त्याच्यामुळे वाटी बघून घेताना अगदी जाडसर वाटी बघून घ्यायची, पिवळसर असलेली वाटी घ्यायची नाही, कारण त्याचं खोबरं आहे ते थोडंसं कडवट लागण्याची शक्यता असते। तर ह्या पद्धतीनं मी हे खोबरं किसून घेतलेलं आहे। आता आपण इथं वजनी प्रमाण बघितलं, पण आपण इथं वाटीचं प्रमाण म्हणजे जी भाजीला आपण वाटी वापरतो त्या वाट्या जवळजवळ 4 वाट्या भरतील एवढं खोबरं आपण इथं घेतलेलं आहे। ज्या वेळेला घरीच आपण हे असं खोबरं तयार करतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ऑइल असतं, म्हणजे ऑइलचं प्रमाण हे बऱ्यापैकी असतं। त्याच्यामुळे शक्यतो खोबरं आहे ते डेसिकेटेड कोकोनट न वापरता अगदी घरीच तुम्ही तयार करून घ्या। बरोबर आपण इथं खारीक पावडर घेतलेली आहे। आता मी इथं विकतचीच खारीक पावडर घेतलेली आहे, पण तुम्हाला जर घरी तयार करायची असेल तर खारका आणा, त्याच्यामधल्या बिया आणि देठं काढून अगदी ह्या पद्धतीनं बारीक पावडर तुम्ही तयार करून घ्या। तर अर्ध्या किलोच्या प्रमाणात आपण इथं खारीक पावडर घेतलेली आहे। आता याचं वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण दोन्ही पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी व्यवस्थित दिलेलं आहे, तुम्हाला जर बघायचं असेल तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता। तर अगदी हे वजनानं अगदी सेम आपण इथं इक्वल प्रमाणामध्ये हे साहित्य घेतलेलं आहे। आता त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स आपण कोणते घेतलेले आहेत आणि किती प्रमाणामध्ये घेतलेले आहेत ते आपण आता बघूया। तर सगळ्यात अगोदर मी इथं बदाम अगदी 100 ग्रॅम घेतलेले आहेत। अगदी त्याच पद्धतीनं काजू पण मी इथं 100 ग्रॅम एवढं वापरलेलं आहे। आता घेतलेली सगळी जिन्नस आहे ती अगदी तुम्ही थोडी कमी किंवा थोडी जास्त पण घेऊ शकता। तर त्याचबरोबर हळीव इथे मी घेतलेलं आहे ते पण अगदी मी 100 ग्रॅम प्रमाणातच इथं घेतलेलं आहे। हळीव हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं, शक्यतो हे महिलांची ज्या वेळेला डिलिव्हरी होते त्यावेळेला त्यांना अगदी हे आवर्जून दिलं जातं। त्याच्यामुळे अगदी कंबरदुखीचा त्रासही खूप कमी होतो। बऱ्याचशा आजारांमध्ये गुणकारी असलेलं हे हळीव अगदी 100 ग्रॅम प्रमाणामध्ये आपण इथं घेतलेलं आहे। अगदी त्याचबरोबर डिंक पण मी अगदी 100 ग्रॅम एवढा घेतलेला आहे। आता हा डिंक घेताना अगदी बारीक असा बघून घ्यायचा, म्हणजे तो
तळायला व्यवस्थित येतो. तर त्याचबरोबर अगदी मेथी दाणा पण मी इथं परत एकदा तुम्हाला दाखवते, कारण मेथी दाणाची पावडर आपण भिजत घातली होती, पण अगदी मी इथं प्रमाण तुम्हाला दाखवते. त्याच्यामुळे हे अगदी 50 ग्रॅम एवढा आपण इथं मेथी दाणा वापरलेला आहे. त्याच्यानंतर खसखस आपण इथं जवळजवळ 30 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. त्याचबरोबर पिस्ता आपण इथं 50 ग्रॅम एवढा वापरलेला आहे. त्याच्यानंतर गूळ घेतलेला आहे जवळजवळ पाव किलो, आणि हा गूळ आहे तो सेंद्रिय गूळ मी इथं वापरलेला आहे. त्याचबरोबर मी इथं अगदी साजूक तूप घेतलेलं आहे. आता हे तूप आहे ते जवळजवळ 300 ग्रॅम एवढं मी इथं घेतलेलं आहे. पण ह्या 300 ग्रॅमपेक्षा कदाचित आपल्याला इथं जास्तही लागू शकतं किंवा कदाचित कमीही आपल्याला इथं लागू शकतं. तर किती तूप लागणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या नंतर दाखवतेच. त्याचबरोबर अगदी वेलची आणि जायफळ पूड मी इथं अगदी 1.5 चमचाभर एवढी घेतलेली आहे. त्यांनी लाडू अगदी मस्त सुगंधित आपले असे तयार होतील. त्याचबरोबर हे सगळं साहित्य आहे ते आता आपण तुपामध्ये छान असं तळून घेऊया. आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे ह्याच्यामध्ये नसेल तर एखादं तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, किंवा ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे एखादं ॲड करायचं असेल तर तेही तुम्ही अगदी करू शकता. अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये आपण लाडू बनवतोय, म्हणजे अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो खोबऱ्यापासून आपण जवळजवळ 2 किलो एवढे लाडू आपले अगदी सहज तयार होतील. तर इथं मी अगदी खारकेचं आणि खोबऱ्याचं तुम्हाला प्रमाण आहे ते परत एकदा सांगते, आणि गोडसर किती करायचं तेही तुम्हाला अगदी सांगते. तर अर्धा किलो खारीक आणि अर्धा किलो आपण इथं खोबरं घेतलेलं आहे. ह्याचं गोडसरपणा आहे तो अगदी जास्त गोड पण नाही आणि जास्त आळणी पण नाही, अगदी मीडियम ह्याच्या चवीचे अगदी हे लाडू तयार होतात. तर जर तुम्हाला अगदी जास्त गोडाचे लाडू हवे असतील तर तुम्ही इथे अगदी खारीक मी अर्धा किलो घेतलेली आहे, त्याचप्रमाणे अगदी गुळाचं प्रमाण आहे ते तुम्ही अगदी इथं जास्त घेऊ शकता. सेंद्रिय गुळाचा मी इथं वापर केलेला आहे. तुम्ही पण अगदी सेंद्रिय गुळ तुम्हाला अगदी हवा असेल तर तुम्ही घ्या, नाहीतर चिक्कीचा गुळ इथं वापरला तरीही चालेल. तर गुळ अगदी तुम्ही सेंद्रियच वापरा, तो शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. आता हे सगळं साहित्य भाजण्यासाठी अगदी जाड बुडाची कढई मी इथे घेतलेली आहे. अशी जाड बुडाची कढई घेतली की सगळं साहित्य अगदी एकसारखं भाजलं जातं, अजिबात करपत नाही. तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेलं आहे खोबरं आपल्याला अगदी गुलाबी रंग येईपर्यंत छान असं एकसारखं हलवत मस्त असं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यातलं जो कच्चेपणा आहे तो आपल्याला इथं घालवायचा आहे. जर तुम्ही खोबरं व्यवस्थित भाजलं नाही तर लाडू आहेत ते काही दिवसांनी कडवट असा त्यांचा वास येतो, म्हणजे कुबट वास येतो आणि ते लवकर असे खराब होतात. तर खोबरं अगदी व्यवस्थित आपल्याला भाजणं गरजेचं आहे. तर हे बघा अगदी एकसारखं हलवत थोडा वेळ अगदी मस्त रंग बदलेपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत खोबरं आपण छान असं भाजून घेतलेलं आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता हे खोबरं आहे ते आपण अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला वजनी प्रमाण दाखवलं, पण हे जे आपले आमटीची जी वाटी असते ते अगदी 4 ते 5 वाट्या भरतील एवढं आपलं खोबरं इथं किसून तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड होईपर्यंत आपण बाजूला ठेवून देऊया. अगदी ज्या कढईमध्ये खोबरं भाजलं होतं अगदी त्याच कढईमध्ये 2 पळी तूप मी इथं घेतलेलं आहे. आता ह्या तुपामध्ये आपण इतर ड्रायफ्रुट्स आहेत ते तळून घेऊया. तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेले आहेत बदाम. आता बदाम अगदी थोडासा रंग बदलेपर्यंत, म्हणजे आतपर्यंत छान असे भाजेपर्यंत आपण हे तुपामध्ये छान असे फ्राय करून घेऊया. आता हे बदाम आहे ते तुम्ही अगदी लाडवांमध्ये अवश्य घाला, कारण बदामामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं. शिवाय लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी बदाम हे अतिशय फायदेशीर असतं. त्याच्यामुळे बदाम हे अगदी तुम्ही आवर्जून घ्या. तर हे बघा बदाम पण आपलं छान असं मस्त कलर येईपर्यंत छान असं आपण भाजून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये काजू पण आपण भाजून घेणार आहे. असं करता सगळंच ड्रायफ्रुट्स आहेत जे पण मी इथे घेतलेले आहेत ते मी असेच भाजून काढणार आहे. आता ड्रायफ्रुट्सचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या अगदी आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घेतलं तरीही चालेल, ह्याच्यापेक्षा तुम्ही कमी घेतलं तरीही चालेल, किंवा ह्याच्यापेक्षा प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल. तर हे बघा मस्त अगदी थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत काजू पण आपण छान असे भाजून घेतलेले आहेत. आता त्याच कढईमध्ये पिस्ता पण आपण घेणार आहोत. तर पिस्ता अगदी मी थोडासा इथं वापरलेला आहे, तुम्ही ह्याचं प्रमाण अगदी इथं वाढवू शकता. पिस्ता पण आपण छान असा कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आता हा पण आपण ह्याच डिशमध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर उरलेल्या तुपामध्ये अळीव पण आपण भाजून घेणार आहोत. तर अळीव भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळातच हे भाजलं जातं. तर हे वजनाला हलकं असल्यामुळे अगदी 100 ग्रॅममध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतं. तर हे अळीव अगदी एकसारखं हलवत आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया. तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, केसांच्या तक्रारी असतील, त्वचेच्या तक्रारी असतील, ह्या दूर करण्यासाठी अळीवाचं सेवन हे बऱ्यापैकी केलं जातं आणि बऱ्यापैकी ह्याने अगदी आराम भेटतो. तर हे बघा अळीव पण आपण छान असं भाजून तयार केलेलं आहे. आता हे आपण ह्याच डिशमध्ये काढून घेऊया. तर सगळी जिन्नस आहेत ती आपण ह्याच एकाच डिशमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर हे आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहोत. तर त्याच कढईमध्ये
कढईमध्ये मी अगदी इथं खसखस पण घेतलेली आहे. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी कमी वेळातच ही भाजली जाते. भरपूर प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये पण कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी खसखसचा अगदी भरपूर असा फायदा होतो. तर हे बघा, खसखस पण आपण भाजून छान अशी तयार केलेली आहे. आता त्याच कढईमध्ये 2 पळी मी इथं तूप घेणार आहे. आता 2 पळी तूप घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये डिंक तळून घेणार आहे. तर त्याच्यासाठी अगदी थोडंसं तुपाचं प्रमाण आपण इथं जास्त घेणार आहे. तर डिंक तळताना अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण हा तेलामध्ये टाकून घेणार आहे. तर डिंक तळायच्या अगोदर हा डिंक आहे तो छोट्या आकारामध्ये आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. कारण मोठा जर डिंक असला तो तुपामध्ये व्यवस्थित तळला जात नाही. त्याच्यामुळे मोठ्या साईजचा डिंक असेल तर तो तुम्ही फोडून घ्या आणि थोडा थोडा करून आपल्याला हा तुपामध्ये सोडायचा आहे. डिंक जास्त पण तुपामध्ये सोडू नका, नाही तर ह्याच्या लाया आहेत त्या व्यवस्थित होत नाही. तर थोड्या प्रमाणामध्ये आपण हा डिंक तुपामध्ये सोडलेला आहे आणि अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, म्हणजे लाया आहेत ते व्यवस्थित अशा फुलल्या जातात. डिंक आतपर्यंत असा तळला जातो. जर डिंक कच्चा राहिला तर हे व्यवस्थित लागत नाही, म्हणजे खाताना आहे तो दाताखाली हा डिंक अडकला जातो. तर हे बघा, व्यवस्थित आपण लाया छान अशा तळलेल्या आहेत. आता ह्याच पद्धतीनं दुसऱ्या पण लाया आपण तळून घेणार आहे. तर व्यवस्थित तळल्यानंतर ह्या लाया आपण आता काढून घेऊया. तर डिंक आहे ते डिंकाचे पण खूप सारे फायदे आहेत. हाडं मजबूत होण्यासाठी डिंक हा अतिशय फायदेशीर आहे. किंवा शरीरातील कमजोरी किंवा असेल किंवा थकवा असेल तो डिंकामुळे अगदी दूर होतो. हा जसा डिंक भाजून घेतलेला आहे अगदी त्याच पद्धतीत दुसरा पण डिंक आपण अशाच पद्धतीनं तळून घेणार आहे. डिंक तळताना तुपाचं प्रमाण आहे ते थोडंसं तुम्ही जास्त ठेवा, म्हणजे डिंक आहे तो व्यवस्थित असा तळला जातो. तर सगळे ड्रायफ्रुट्स आपण इथं तळून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादं ॲड करायचं असेल तर तेही तुम्ही इथं करून घेऊ शकता. तर ज्या कढईमध्ये तूप शिल्लक राहिलं होतं, म्हणजे डिंक तळून तूप शिल्लक राहिलेलं आहे, अगदी त्याच कढईमध्ये आपण ही खारीक पावडर आहे ती आपण आता परतून घेऊया. जर तुम्ही खारीक पावडर विकतची घेत असाल तर खारीक पावडर व्यवस्थित बघून घ्या, कारण बऱ्याच वेळेला विकतच्या खारीक पावडरमध्ये जाळी पडलेली असते, आळ्या वगैरे होतात बऱ्याच वेळेला. तर व्यवस्थित खारीक पावडर आहे ती बघून घ्या. जर तुम्ही घरीच खारीक पावडर बनवणार असाल तर खारीक पावडर आणा, व्यवस्थित सुकवा आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तर हे बघा, खारीक पावडर पण आपण छान अशी परतून घेतलेली आहे. आता हे सगळं आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तर जी पण आपण साहित्य इथं घेतलं होतं ते पण आपण व्यवस्थित सगळं भाजून तयार केलेलं आहे. अगदी छान असं खमंग व्यवस्थित सगळं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपले डिंक लाडू आहेत हे खूप दिवस छान असे टिकले जातात, अजिबात हे खराब होत नाहीत. तर जे खोबरं आपण भाजून ठेवलं होतं ते पण छान असं थंड झालेलं आहे. आता हे मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया. तर मिक्सरमध्ये पण छान असं खोबरं मी बारीक केलेलं आहे. जास्त वेळ न घालवता हे व्यवस्थित अगदी मी तुम्हाला बारीक करून दाखवलेलं आहे. तर हे बघा, अगदी ह्या पद्धतीनं जास्त जाड पण ठेवायचं नाही, अगदी व्यवस्थित आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू वळायला जास्त त्रास होत नाही. अगदी पटकन लाडू हे आपले वळले जातात. तर हे बघा, अगदी आपण जेव्हा खोबरं किसून घेतलं होतं त्यावेळेला खूप सारं खोबरं दिसत होतं, पण ज्या वेळेला बारीक केलेलं आहे तेव्हा अगदी व्यवस्थित असं आपल्याला आता अंदाज खोबऱ्याचा येतोय. तर अर्धा किलो खोबरं, त्याच पद्धतीनं अर्धा किलो खारीक आपण घेतलेली आहे. आता ही परतलेली खारीक आहे ती पण आपण ह्याच खोबऱ्यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपण खोबरं बारीक केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे परतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण आता बारीक करून घेऊया. तर ड्रायफ्रुट्स बारीक करताना आपण जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठे पण ठेवायचे नाही आहेत, अगदी थोडंसं जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. अगदी मिक्सरचं भांड्या होते पल्स मोडवरती हे व्यवस्थित असं बारीक करून घ्या. तर हे बघा, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण आपण ठेवलेलं नाही, म्हणजे असं थोडंसं मोठं असलं की लाडवांमध्ये अगदी खाताना छान अशी ह्याला चव येते. तर हे पण आपण व्यवस्थित असं घालून घेऊया. त्याचबरोबर जे आपण हे अळीव घेतलं होतं भाजून ते आपण इथं हे व्यवस्थित असं ह्याच्यामध्येच मिक्स करून घेणार आहोत. तर अळीव पण घेतल्यानंतर इथे मी जी खसखस आपण भाजून ठेवली होती ती पण अगदी मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे, ती पण आपण ह्याच्यामध्येच घालून घेऊया. आता जो डिंक आपण तळून घेतला होता तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक न करता हा मी हातावरतीच असा थोडासा बारीक करून घेणार आहे, म्हणजे डिंक थोडासा मोठा असला की लाडवांमध्ये अगदी कुरकुरीपणा येतो आणि लाडू खाताना मस्त असे टेस्टी लागतात. तर थोडंसं हे डिंक आहे तो हातानेच मी फोडून घेतलेला आहे. मिक्सरमध्ये जर हे पूर्णपणे बारीक केलं तर ह्याचा पूर्णपणे तेल निघतं. तर हे बघा, हे पण आपण व्यवस्थित असा डिंक आहे तो ह्याच्यावरतीच घालून घेऊया. तर हे व्यवस्थित सगळं मिश्रण एकत्र आपल्याला आता हे करायचं आहे. तर हे हाताच्या साहाय्याने हे पूर्णपणे मिश्रण आहे ते मिक्स करून घेऊया. तर मी इथं अगदी अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे सगळं दाखवलेलं आहे. आता तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये डिंक लाडू बनवायचे असतील तर तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही जाऊन अगदी बघू शकता. 1 किलो खोबरं आणि 1 किलो खारकेपासून अगदी खूप
जवळजवळ 3 ते 4 किलो लाडू आपले हे तयार होतात. तर तेवढं प्रमाण तुम्हाला जर तेवढे लाडू बनवायचे असतील तर तिथे तुम्ही अगदी जाऊन तो व्हिडिओ नक्कीच बघू शकता. तर हे बघा छान असं आपलं मिश्रण आहे ते आपण एकत्र केलेलं आहे. आता इथे आपण जो गूळ घेतला होता तो आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया. त्या अगोदर हे मिश्रण आहे ते तुम्ही अगदी तोंडामध्ये ठेवून बघा तुम्हाला कितपत गोडसरपणा हवा आहे अगदी त्या पद्धतीनं तुम्ही इथं गुळाचं प्रमाण आहे ते कमी किंवा जास्त घेऊ शकता. तर हे बघा अगदी पाव किलो एवढा मी इथं गूळ घेतलेला आहे आणि एवढ्या प्रमाणामध्ये हे लाडू आहे ते बऱ्यापैकी गोडसर होतात. तुम्हाला जर जास्तीचं गोडसर हवं असेल तर गुळाचं प्रमाण आहे ते तुम्ही थोडंसं जास्त घ्या. तर जी आपण मेथीची पावडर आहे ती आपण अगदी ह्या तुपामध्ये भिजत ठेवली होती ती पण अगदी छान अशी भिजलेली आहे. अगदी 3-4 तास झालेले आहेत आणि ही पावडर आहे ती मस्तपैकी अगदी तुपामध्ये छान अशी भिजलेली आहे. ह्या पद्धतीनं मेथी पावडर एकदा तुम्ही नक्कीच भिजत घाला त्याच्यामुळे अगदी ह्याचा कडवटपणा आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. आता हे जे तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता एवढं तूप आपलं अजून शिल्लक राहिलेलं आहे. आता ह्याच तुपामधल्या 2 पळ्या मी इथं कढईमध्ये घालून घेणार आहे आणि या कढईमध्ये 2 पळ्या घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये जो गूळ आपण घेतला होता तो आपण आता ह्याच्यामध्येच वितळवून घेणार आहे. तर तूप अजून आपलं एवढं शिल्लक आहे. आता गूळ घातल्यानंतर काही वेळातच हा गूळ वितळतो. ह्याला वितळायला जास्त वेळ लागत नाही. तर आपल्याला इथं 1 तारी पाक किंवा 2 तारी पाक असं काहीच करायचं नाही आहे. फक्त गूळ वितळेपर्यंतच आपण हा गॅसवरती ठेवणार आहे. तर अजिबात पाण्याचा न वापर करता हा गूळ आपण हा पूर्णपणे मेल्ट केलेला आहे. तर पूर्णपणे गूळ आपला हा विरघळलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जी आपण मेथीची पावडर भिजायला ठेवली होती ती पण आपण ह्याच्यामध्येच घालून घेऊया. म्हणजे हे मिश्रण आहे ते पूर्णपणे मिक्स होतं आणि ह्याचे लाडू आहे ते चवीलाही खूप छान लागतात. तर पूर्णपणे हे मिश्रण आहे ते आपण ह्याच्यामध्ये घातल्यानंतर अगदी थोड्या वेळासाठी हे आपण हलवून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे मिश्रण आहे ते आपण आता जी आपण खारीक पावडर आणि खोबऱ्याचं मिश्रण तयार केलं होतं त्याच्यामध्ये आपण हे घालून घेऊया. आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला आहे ते तुम्ही हाताने हलवू नका कारण ह्याच्यामध्ये गूळ आहे आणि गुळाचा चटका हा जोरात लागतो. त्याच्यामुळे हे मिश्रण आहे ते उलटण्याच्या साह्याने ते पूर्णपणे मिक्स करून घ्या. ज्या वेळेला कोमट होईल त्यावेळेला हे मिश्रण आहे ते हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये अजिबात आपण कसलीच पीठ घातलेलं नाही आहे. पीठ न वापरताच आपण हे डिंकाचे लाडू बनवतोय. अगदी पारंपरिक पद्धतीनं आपण हे लाडू तयार करतोय. बऱ्याच वेळेला काय होतं हे लाडू आहेत ह्याच्यामध्ये पीठ वगैरे घालतात आणि ते पण लाडू खूप छान तयार होतात. पण आपण इथे अजिबात पिठाचा वापर न करता अगदी पारंपरिक पद्धतीनं फक्त ड्रायफ्रूटचाच वापर करून आपण हे लाडू तयार केलेले आहेत. तर हे लाडू वळायला जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळातच हे लाडू पटकन असे तयार होतात. तर हे बघा मस्तपैकी आपण व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. आता आपण ह्याचे लाडू तयार करायचे. हे लाडू बनवताना हे मिश्रण आहे ते थोडंसं आपल्याला इथं कोमटच घ्यायचं आहे आणि कोमट मिश्रणाचंच हे लाडू आपल्याला छान असे वळता येतात. तर व्यवस्थित आपल्याला अगदी लिंबाचा जो आकार असतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचे आपल्याला इथं लाडू तयार करून घ्यायचे आहेत. कारण जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही. कारण हे जे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे ते उष्ण आहे आणि उष्ण असल्यामुळं हे पचायला थोडंसं जड जातं. तर हे बघा अगदी ह्या पद्धतीत आपण हे लाडू अगदी ह्याच साईजचे आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही. अगदी ह्या आकाराचे तुम्ही लाडू बनवलेत तर 40-45 लाडू अगदी सहज तयार होतात आणि एवढ्या मिश्रणापासून जवळजवळ 2 किलो एवढे लाडू अगदी सहज तयार होतात. तर हे बघा मस्त असं आपला लाडू अगदी तयार झालेला आहे. आता हे मिश्रण तुम्हाला जर लाडू वळताना खळखळीत वाटत असेल तर थोडं थोडं तुम्ही इथं तूप घालून घ्या आणि तूप घातल्यानंतर हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तरी पण जर तुम्हाला हे लाडू वळता येत नसतील तर हे मिश्रण आहे ते मिक्सरमधून अगदी पल्स मोडवरती 1 ते 2 वेळा हे व्यवस्थित असं फिरवून घ्या. म्हणजे हे लाडू अजिबात तुमचे बिघडणार नाहीत तर व्यवस्थित असे बनवता येतील. तर मी 2-3 टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पण हे मिश्रणाचं लाडू बनवताना हे मिश्रण आहे ते थोडंसं तुम्हाला इथं कोमटच करून घ्यायचं आहे. कारण कोमट मिश्रणाचं हे लाडू अगदी व्यवस्थित असं मळता येतात बनवता येतात. तर थंड झालं असेल मिश्रण तर हे थोड्या वेळासाठी परत एक कढईमध्ये छान असं गरम करून घ्या आणि ह्याचे गोल गरगरीत असे हे लाडू बनवून घ्या. तर हे बघा मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत. अगदी एकाच साईजचे 40 ते 45 लाडू आपले तयार होतात. तर हे मी 300 ग्रॅम तूप घेतलं होतं त्याच्यामधलं एक थोडंसं तूप आपलं अजून शिल्लक आहे.
तर हे बघा अगदी अर्धे लाडू मी इथं बनवून तयार केलेले आहेत. अगदी मस्त एकाच साईजचे खूप सारे लाडू तयार होतात. तर ह्या पद्धतीनं तुम्ही पण लाडू बनवून घ्या, अजिबात बिघडणार नाहीत. आणि मी सांगितलेल्या टिप्स आहेत त्या नक्कीच फॉलो करा. अजिबात न बिघडता अगदी खूप सारे लाडू तुम्ही मस्त असे टेस्टी तयार करू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओ बरोबर.